तुम्हाला आत्ताच तुमची सॅलरी मिळाली आहे किंवा मिळणार आहे आणि आजूबाजूला इतकी गर्दी, इतकं नॉईज आहे. कोणी तुम्हाला सांगतंय एफ-डीमध्ये टाका, कोणी सांगतंय क्रिप्टो कर आणि कोणी सांगतंय एस-आय-पी कर. नेमकं करायचं काय? खरं सांगू, त्यातले बहुतेक लोक चुकीचे आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे, की तुमच्या पहिल्या सॅलरीचं तुम्ही करायचं काय? मी सागर पाटील आणि आपण या चॅनलवर खऱ्या पैशांच्या निर्णयांबद्दल चर्चा करतो आणि तुम्हाला मदत करतो तुमचे फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी. चला सुरू करूया. तुमच्या पहिल्या सॅलरीत पहिली गोष्ट करायची आहे, एमर्जन्सी फंड क्रिएट करायचा आहे. म्हणजेच समजा तुमचा मंथली खर्च असेल ₹15,000 तर पुढच्या 6 महिन्यांसाठी ₹15,000 बाजूला काढायचे आहेत, जोपर्यंत तुमचा ₹90,000 एमर्जन्सी फंड क्रिएट होत नाही. ही फर्स्ट स्टेप आहे मित्रांनो. ₹90,000 एमर्जन्सी फंड क्रिएट करणं ही तुमची गरज आहे. कारण की तुमचा समजा जॉब लॉस झाला किंवा कुठल्याही टेक्निकल किंवा एमर्जन्सी कारणामुळे तुमच्याकडे आता अर्निंग सोर्स नाही उरला आहे, त्या काळामध्ये तुमचा पुढचा अर्निंग सोर्स तुम्हाला मिळेपर्यंत हाच पैसा तुम्हाला कामात येणार आहे. आणि हा खूप महत्त्वाचा आहे. बहुतेक लोक याला दुर्लक्षित करतात, पण मी याला खूप महत्त्वाचं मानतो. दुसरी गोष्ट, आता तुम्ही एमर्जन्सी फंड क्रिएट केलेला आहे. आता वेळ आहे टर्म इन्शुरन्सची. होतं काय मित्रांनो, जर तुम्ही एकटेच कमवणारे असाल किंवा तुमच्यावर फॅमिली, भाऊ-भावंड हे जर अवलंबून असतील, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे. 24 वर्षाचे असाल, 25 वर्षाचे असाल, तर हा टर्म इन्शुरन्स म्हणजे 1 करोडच्या आसपासचा टर्म इन्शुरन्स तुम्हाला एक ₹800-900 मंथली प्रीमियमवर मिळतो. पण हेच जर तुम्ही उशीर केला 30-35 नंतर, तर हाच टर्म इन्शुरन्स मंथली डबल होऊन जातो. आणि ही काळाची खूप गरज आहे. तुम्हाला टर्म इन्शुरन्स आणि हो, टर्म इन्शुरन्समध्ये गल्लत करायची नाही आहे. बहुतेक लोकं काय करतात, युलिप्स घेतात, एंडॉयमेंट प्लॅन घेतात. पण कुठलाही एंडॉयमेंट प्लॅन घ्यायचा नाही आहे किंवा युलिप्स घ्यायचे नाही आहे. प्युअरली टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. ठीक आहे. होतं काय, की टर्म इन्शुरन्स विकणारे उगाचच तुमच्या गळ्यात एंडॉमेंट प्लॅन आणि युलिप्स मारतात. तर आपल्याला फक्त टर्म इन्शुरन्सच घ्यायचा आहे. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एस-आय-पी चालू करा. तुमचा एमर्जन्सी फंड क्रिएट झालेला आहे. आता तुम्हाला एस-आय-पी सुरू करायची आहे. मला काही फरक पडत नाही, की एस-आय-पी तुम्ही कितीची सुरू करताय. मिनिमम ₹500 ची एस-आय-पी सुरू केली तरी चालेल. पण एस-आय-पी करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. हे अजिबातच टाळायचं नाही आहे. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही सॅलरीड आहात. तुमचा पी-एफ कट होतोय. काही पी-एफ तुम्ही कॉन्ट्रिब्यूट करतायत सॅलरीतनं आणि काही पी-एफ तुमचा एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्यूट करतोय तुमच्यासाठी. बहुतेक लोकांना हा खर्च वाटतो, पण हा खर्च नाही आहे. हा तुमचा फ्युचर इन्कम आहे. तुमचं फ्युचर सेव्हिंग आहे. आणि सर्वात महत्त्वाची चूक काय करतात मुलं माहिती आहे का? ते समजा जॉब स्विच केला, तर पी-एफ विथड्रॉ करतात. पी-एफ विथड्रॉ करायचा नाही. त्याला तुमची फ्युचर सेव्हिंग कन्सिडर करायचं आणि पी-एफ विथड्रॉ करायचा नाही. जरी तुम्ही जॉब स्विच केला, तरीही पी-एफ तसाच राहू द्यायचा आहे तो. हा तुमचा रिटायरमेंट सेव्हिंग आहे. हा रिटायरमेंट प्लॅनसाठी वापरायचा आहे. याला हात लावायचा नाही आहे. 5वी आणि शेवटची गोष्ट, 50-30-20 रूल. हा एकदम सिंपल रूल आहे मित्रांनो. आणि कधी-कधी काय होतं, सिंपल हे बोरिंग असतं. बोरिंग जरी फायद्याचं असलं, तरी आपल्याला आवडत नाही. 50-30-20 रूल काय सांगतो, की 50% तुमच्या गरजांवर खर्च करायचा आहे. 30% तुमच्या वॉन्ट्सवर खर्च करायचा आहे, म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर आणि 20% कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट करायची. आता जर तुमचा ₹30,000 पगार असेल, तर 30,000 मध्ये 15,000 तुम्हाला रेंट, बिल्स किंवा तुमचे जे लागणारे गरजेचे खर्च आहेत ते करायचे आहेत. राहिले तुमचे 30%, हे 30% म्हणजेच ₹9,000 तुम्हाला खर्च करायचे तुमच्या वॉन्ट्सवर. म्हणजे तुम्हाला कुठे पार्टी करायची आहे, फिरायला जायचं आहे, बाहेर खायचं आहे, काहीही करायचं आहे. तुम्हाला त्या 9,000 मध्ये करायचं आहे आणि वरचे उरले तुमचे 20% म्हणजे ₹6,000. तुमच्या पगारातले ₹6,000 हे इन्व्हेस्टमेंटलाच जायला हवे, काहीही करून. त्याला हात लावायचा नाहीये. ह्या 5 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तर मला वाटतं, की तुम्ही एक चांगले सॅलरी मॅनेज करू शकाल आणि पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचा फ्युचर हा सिक्युअर असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल, थोडा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि हो, जर तुम्हाला खरंच मनापासून यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. याने मला मोटिव्हेशन मिळतं आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. पुन्हा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो.